परमेश्वर काही लोकांना शोधत आहे. आजचा विषय काय आहे? परमेश्वर काही लोकांना शोधत आहे. परमेश्वराचा हा शोध आतापासून नाहीये. तुम्ही देवाच्या वचनामध्ये जर बघितलं तर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जाऊया, एक वचन आपण वाचूया. 6 अध्याय 5 वचन आणि 6 वचन आपण वाचूया. उत्पत्ती 5 अध्याय आणि 6 अध्याय 5 आणि 6 वचन आपण वाचूया. पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. आणि 9 वचन पण आपण वाचूया. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. आमेन, हालेलुया. आणि आजचा विषय काय आहे? परमेश्वर काही लोकांना शोधत आहे. ठीक आहे. आणि आता आपण वचन वाचलं की नोहाच्या काळामध्ये ज्यावेळेस परमेश्वर स्वर्गातून या संसारमध्ये या पृथ्वीमध्ये पाहत होते की कोण धार्मिक व्यक्ती आहे का. परमेश्वर स्वर्गातून काय पाहत होते की या जगामध्ये कोणी धार्मिक व्यक्ती आहे का. परमेश्वराचे डोळे काय शोधत आहेत? धार्मिक व्यक्तींना शोधत होते. ते शोधत होते की या संसारामध्ये कोणी धार्मिक आहे का. पण त्या ठिकाणी परमेश्वरांना काय मिळत आहे? 6व्या वचनामध्ये आपण काय वाचलं? जगामध्ये दुष्टता वाढलेली आहे. भरपूर दुष्टता. कोणतीच चांगली गोष्ट या जगातून निघत नाहीये. जे काय परमेश्वर बघत आहे ते काय आहे? वाईट आहे. सगळं काय वाईट आहे. चांगलं असं काहीच राहिलेलं नाहीये. आणि परमेश्वर बघत आहे, ओहो या जगामध्ये हे जग मी बनवलं, लोकांना मी बनवलं, किती सुंदर बनवलं होतं, पण आज या जगाची अवस्था काय आहे? या जगामधून चांगलं काही निघतच नाहीये. परमेश्वर स्वर्गातून शोधत आहे, कोणी धार्मिक आहे का? या संसारामध्ये कोणी एक व्यक्ती आहे का असा धार्मिक व्यक्ती? एकही व्यक्ती सापडला नाही. सगळी दुष्टता, वाईट परिस्थिती फक्त परमेश्वराच्या दृष्टीस पडली. परमेश्वर धार्मिक लोकांना शोधत आहे पण नाही सापडला. एक व्यक्ती सापडला, नोहा नाव होतं त्याचं. परमेश्वराने त्याच्यावरती दृष्टी केली. नोहा फक्त एक मात्र व्यक्ती होता, तो धार्मिकतेने चालत होता. तो परमेश्वराच्या इच्छेनुसार चालणारा एक व्यक्ती होता. आणि परमेश्वर शोधत होते की कोणी जगामध्ये धार्मिक व्यक्ती आहे का. आजची अवस्था बघूया. परमेश्वराचं वचन काय सांगत आहे? 6 नंबर वचनामध्ये आपण वाचलं, जगामध्ये कोणतीही चांगली गोष्ट निघत नाहीये. जे काय परमेश्वराने बघितलं वाईटच आहे. मनुष्याच्या मनामध्ये येणारे विचार काय आहे? वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? 5 नंबर वचन, पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई फार आहे. त्याच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईटच असतात. आताची परिस्थिती जर आपण बघितली, आता पण लोकांच्या मनामध्ये काही चांगलं उत्पन्न होतंय का? आज तुम्ही न्यूजपेपर वाचत असणार आहे, तुम्ही न्यूज पण बघत असणार आहे. भरपूर देशादेशामध्ये युद्ध चाललेले आहेत. आपल्या आजूबाजूला भरपूर काही वाईट घटना घडत आहेत. भरपूर लोक रेप करत आहेत. कसल्या कसल्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला, नवीन नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहे. आज पण जगातून काही चांगलं निघत आहे का? आज पण परमेश्वर शोधत आहे बरं का. परमेश्वर नोहाच्या काळामध्ये शोधत होता, परमेश्वर आज पण शोधत आहे. आज पण जगामध्ये कुठलीच चांगली गोष्ट निघत नाहीये. माणसाच्या मनामध्ये आज पण फक्त वाईटच विचार आहेत. फक्त स्वार्थी विचार, आपला फायदा आणि अशाच गोष्टी निघत आहेत. हो की आहे ना? तुम्ही पण बोला बरं का. माझा स्पीड जरा जास्तच असतोय, पण जरा मी थांबून पण बोलतो. तुम्ही पण बोला. मी बोलत आहे ती गोष्ट खरी आहे का? आज जगात खरोखर वाईटच निघत आहे का? सगळं काय चांगलं काय माणसाच्या मनात काही निघत आहे का चांगलं? नाही ना. जशी नोहाच्या काळाची अवस्था होती सेम परिस्थिती आज आहे. आज पण या जगाची काही ह्या गोष्टी आपल्याला काय दर्शवत आहेत? नोहाच्या काळामध्ये ज्यावेळेस दुष्टता वाढली त्यावेळेस काय झालं? परमेश्वराने काय केलं? या जगाचा नाश केला. आता पण जगामध्ये पूर्णपणे दुष्टता वाढलेली आहे. परमेश्वर आज पण लोकांना शोधत आहे, कोण आहे का चांगला व्यक्ती. पण आज पण देवाला काय दिसत आहे? फक्त दुष्टता दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की या जगाचा नाश भरपूर जवळ आलेला आहे. प्रभू येशूचं आगमन भरपूर जवळ आलेलं आहे. तो आपल्याला घेऊन जाण्यासाठी लवकर येत आहे. कारण की परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत. मोठी युद्ध आपण बघितली. या एका महिन्यात व्हेनेझुएलामध्ये, फिलिपिन्स मध्ये मोठमोठे भूकंप झाले. तुम्ही न्यूज ऐकली असणार, किती मोठे भूकंप झालेत. म्हणजे देवाच्या वचनामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी घडत आहेत. परमेश्वर लवकरच या जगाचा नाश करत आहे. म्हणजे देवा
आता ह्या जगाचा नाश जवळ आलेला आहे, पण अजून पण परमेश्वर काही लोकांना शोधत आहे. आजचा विषय काय आहे? परमेश्वर काही लोकांना शोधत आहे. ठीक आहे, मी पहिला पॉईंट तुम्हाला सांगू इच्छितो. आपण पुन्हा एकदा पवित्र शास्त्र बायबल खोलूया आणि आपण योहान त्याचे 6 अध्याय, नाही सॉरी, योहान 4 अध्याय, योहान 4 अध्याय आणि 23 वचन आपण वाचूया. आज परमेश्वर कशा लोकांना शोधत आहे ते आपण वचनातून बघूया. योहान 4 अध्याय 23 वचन आपण वाचूया. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. हिंदी बायबल आहे कोणाकडे? सुजाता, हिंदी बायबल आहे? योहान 4 अध्याय 23 वचन जरा हिंदीमध्ये वाचा, मराठीमध्ये थोडस गडबड वाटत आहे. परंतु वह समय आता है, वरना अब भी है जिसमें सच्चे भक्त पिता की आराधना आत्मा और सत्य से करेंगे, क्योंकि पिता अपने लिए ऐसे ही आराधक को ढूंढता है. आमेन. हिंदीमध्ये एकदम स्पष्ट आहे बरं का. पिता ऐसे ही आराधकों को ढूंढ रहा है. म्हणजे परमेश्वर असे आराधक शोधत आहे जे आत्म्याने आणि खरेपणाने परमेश्वराची आराधना करत आहेत. आमेन. आजचा विषय आहे की परमेश्वर काही लोकांना शोधत आहे. पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगू इच्छितो, परमेश्वर आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणाऱ्या लोकांचा शोध करत आहे. आज भरपूर लोक विश्वासी आहेत. जगामध्ये लाखो करोडो लोक विश्वासामध्ये आहेत. भरपूर लोक आज रविवारच्या दिवशी चर्चमध्ये येऊन आराधना करत आहेत. पण परमेश्वर त्या लाखो लोकांमध्ये उतरून येऊन, कारण परमेश्वराचं वचन काय सांगतं? परमेश्वर इस्रायलाच्या स्तवनामध्ये वास करणारा परमेश्वर आहे. मग ज्या ठिकाणी त्याची आराधना होते, परमेश्वर स्वर्ग सोडून त्या ठिकाणी उतरून येतो. मग परमेश्वर आज तुमच्या आणि माझ्यामध्ये पण उतरून आलेला आहे. परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. पण परमेश्वर इथं आल्यानंतर सुद्धा परमेश्वर काय शोधत आहे? आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणारे लोक. फक्त टाळी वाजवणाऱ्या लोकांना परमेश्वर शोधत नाहीये. मी चांगला सिंगर आहे, माझा आवाज चांगला आहे म्हणून मी चांगलं गाणं गातो म्हणून माझ्याकडे काही घमंड करण्याची गोष्ट नाहीये. मी चांगला प्रचारक आहे म्हणून माझ्याकडे काही घमंड करण्याची गोष्ट नाहीये. पण परमेश्वर कोणाला शोधत आहे? आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणाऱ्या लोकांना शोधत आहे. आमेन. आजचं वचन आहे की परमेश्वर काही लोकांना शोधत आहे. पहिली गोष्ट, आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणाऱ्या लोकांना परमेश्वर शोधत आहे. आज आपलं जीवन आपण पारखायला पाहिजे. आज मी आराधना करायला येतो, काय मी खरोखर आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करतो का? आपले आशीर्वाद थांबलेले असतात. आपल्याला बरेच दिवस झाला आपण प्रार्थना करत असतोय, प्रार्थनेचे उत्तर पाहिजेत, आशीर्वाद पाहिजे, पण मिळत नाही. कारण काय माहितीये? आपण ह्या ठिकाणी आल्यानंतर आपण आत्म्याने खरेपणाने आराधना करतो. आता आत्म्याने खरेपणाने आराधना म्हणजे काय ती पण सांगतो मी तुम्हाला. वचनामध्ये लिहिलेलं आहे, आराधना करण्याआधी जर तू एका ठिकाणी आराधना करायला एक आराधनेची भेट, स्तुतीची भेट घेऊन तू गेलास, परमेश्वराच्या समोर तू निघाला आहेस, तुझ्या मनामध्ये तुझ्या भावाविषयी, बहिणीविषयी काही पण असू दे, ती भेट तिथंच ठेव. ती भेट तिथंच ठेव. पहिल्यांदा जाऊन आपल्या भावाबरोबर समेट करा, नंतर परमेश्वराच्या भवनामध्ये ये, आराधना कर. 100% तुला आशीर्वाद मिळणार आहे. हालेलुया. तुम्हाला समजत आहे का? आज आपल्या मनामध्ये भरपूर कडूपणा आहे. हो, त्याने मला प्रेज द लॉर्ड म्हटला नाही, तोंड फुगवले. आपण आलोय कुठं चर्च मध्ये, पण माझ्या मनात काय आहे? मागच्या वेळी मला याने प्रेज द लॉर्ड म्हटला नाही. ठीक आहे, छाती फुलवून तोंड फुगवून बसलोय मी. आणि मी कशासाठी आलोय? आराधना करायसाठी आलोय. माझ्या मनामध्ये बिटू विषयी भरपूर आहे. त्यानं मला असं केलं होतं, त्यानं मला तसं केलं होतं, असलं आहे ते तसलं आहे. आणि मी इथं आलोय कशासाठी? आराधना करायसाठी. मग ती आराधना खरेपणाची आराधना आहे का? आहे का? तुम्ही सांगा बरं. नाहीये. काय करायला पाहिजे? ज्यावेळेस परमेश्वराच्या भवनामध्ये आपण एंटर करत आहे, आपले विचार आपल्या बरोबर कुणाच्या मनामध्ये काय असेल तर बाहेरच ते सगळं क्लिअर करा. सांगा तोंडाने, बाबा मला ही गोष्ट आवडली नाही, माफ कर, तुझं मन दुखत असेल, पण मला या गोष्टीमुळे जरासं दुःख पोहोचलेलं आहे. पण ह्या गोष्टी तोंडाने क्लिअर बोलायला पाहिजे. तोंड फुगवून बसून हम करून इथं येऊन चर्च मध्ये आराधना केली, आशीर्वाद नाही येतो, आशीर्वाद येत नाही, मिळत नाहीत. आपले आशीर्वाद थांबवले जातात, रोखले जातात. का? कारण आत्म्याने आणि खरे
परमेश्वर काय शोधतोय? परमेश्वर शोधत नाही तुम्ही कुठल्या ब्रँडचा मोबाईल घेऊन आलाय, तुमचा शर्ट कुठल्या ब्रँडचा आहे, तुमची पॅन्ट कुठली आहे. परमेश्वर तुम्ही काळे आहे, तुम्ही गोरे आहे, तुम्ही किती बुद्धिमान आहे, तुम्ही किती बायबल स्टडी केली, तुम्ही PhD केली का, परमेश्वर काही बघत नाही. तुमचा आवाज कसा आहे, तुम्ही चांगले सिंगर आहे का, परमेश्वराला या गोष्टींचा काही फरक पडत नाही. परमेश्वर काय बघतो तर तुमचे आत्म्याने आणि खरेपणाने तुम्ही आराधना करत आहे का, तुमचं अंतःकरण आज कशा प्रकारचं अंतःकरण आहे. परमेश्वर ह्या गोष्टी पाहत आहे. हालेलुया. परमेश्वराची दृष्टी आपल्या दृष्टीसारखी नाहीये. परमेश्वर ज्यावेळेस आपल्याकडे बघतो आपलं अंतःकरण बघतो. परमेश्वर आपल्याकडे पाहताना कशा प्रकारे बघतो? अंतःकरणाने. आपलं अंतःकरण कसं आहे, काय खरोखर आज मी आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करत आहे का? जरा आपण स्वतःला प्रश्न विचारूया. मी पास्टरांनी पण सांगितलं, मी पण मागच्या आठवड्यात सांगितलं, वचन फक्त ऐकून फायदा नाही, पण वचन कार्यामध्ये आणायला पाहिजे. मग ज्यावेळेस तुम्हाला आता समजलं ना आत्म्याने खरेपणाने प्रार्थना, मग जरासा विचार करायला पाहिजे. काय करायला पाहिजे की मी खरोखर आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करतो का? काही परंपरा झाली माझ्यासाठी की रविवारी मला चर्चला जायलाच पाहिजे. मी विश्वास आहे ना, दाखवायला पाहिजे ना, त्यासाठी मला गेलंच पाहिजे हो. नाहीतर परत पास्टर काय म्हणतील, विश्वासी काय म्हणतील, अशा विश्वासाने जर आपण आलो, आशीर्वाद कुठनं मिळणार आहे? आहे तीच परिस्थिती. 10 वर्षापूर्वी जे ओझं होतं का नाही डोक्यावर, जे घेऊन चालत होतो ना आपण, आज पण आपली अवस्था तीच आहे. का आपल्याला सुटकारा नाही हो? का आपल्याला शांती नाही? का आनंद नाही? देवानं दिलेलं नाही का? देवानं सगळंच दिलंय, तुमच्या हातातच दिलेलं आहे. पण ते घ्यायला, स्वीकार करायला आपणच कुठेतरी कमी पडतोय. आपणच कमी पडतोय. आपणच त्या गोष्टी पालन करत नाही. आत्म्याने खरेपणाने आराधना करायला शिका. परमेश्वर चांगला आहे हो. परमेश्वराने आपल्यासाठी सगळंच दिलेलं आहे. एकुलता एक पुत्र पण दिला, नाही ठेवला, घेऊन जावा, तुमच्यासाठी बलिदान होण्यासाठी दिला. मग ह्याच्यापेक्षा पलीकडचं प्रेम काय आहे? अजून काय करायला पाहिजे परमेश्वरानं? पण अजून पण आपण का आपले आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही? कारण अजून पण आपण तसंच आहे. अजून पण म्हणून म्हटलं आजचा विषय काय आहे? तुम्ही बोला बरं का. आजचा विषय काय आहे? परमेश्वर काही लोकांना शोधत आहे. पहिली गोष्ट, आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणाऱ्या लोकांना परमेश्वर शोधत आहे. परमेश्वर या ठिकाणी काय करत आहे? पूर्ण जगाचा नाश करण्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. पण परमेश्वर काय शोधत आहे? की कोण मध्यस्थी करण्यासाठी उभा राहील. तुम्हाला वचन समजत आहे ना? आपला विषय आहे की परमेश्वर काही लोकांना शोधत आहे. त्याचा दुसरा पॉइंट काय आहे की परमेश्वरासमोर मध्यस्थी करण्यासाठी उभं राहणाऱ्या लोकांना परमेश्वर शोधत आहे. आज आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले शेजारी, भरपूर लोक नाशामध्ये आहेत. त्यांना सत्य माहित नाहीये, पण त्यांच्यासाठी मध्यस्थी करणार कोण? आज भारताची अवस्था नाहीये की ट्रॅक्स घेऊन मी जाऊन सुवार्ता सांगू शकतो, अरे या येशू प्रभूंच्यावर विश्वास करा, अशी एक परिस्थिती राहिलेली नाही. ती मला पण माहित आहे. पण आपण मध्यस्थी करू शकतो का नाही? माझ्या देशासाठी आज परमेश्वर काय शोधत आहे? महाराष्ट्रासाठी, आपल्या भारत देशासाठी मध्यस्थी करणारे लोक परमेश्वर शोधत आहेत. आमेन. पण आज पण परमेश्वराला तसे लोक कमीच मिळत आहेत. नाही असं नाहीये. त्यामुळे मध्यस्थी करायला, उभं राहायला शिका. दुसरी गोष्ट, कारण परमेश्वर काय शोधत आहे? मध्यस्थी करणारे लोकांना परमेश्वर शोधत आहे. या जगाचा नाश होऊ नये, या लोकांचा नाश होऊ नये म्हणून परमेश्वर काही लोकांसाठी मध्यस्थी करण्यासाठी. आता आपण जगाच्या गोष्टी सोडूया, आपल्या परिवारासाठी आपण मध्यस्थी करायला उभं राहिलं पाहिजे. भरपूर लोक आई वडील आहेत, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मध्यस्थी करायला उभं राहा. परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर काय शोधत आहे की तुम्ही मध्यस्थी करायला उभं राहता का? कोण राहणार आहे? अहो, तुमच्या मुलांसाठी पास्टर उभे राहिले तर ठीक आहे, आशीर्वाद मिळणार. पण तुम्ही तुमच्या मुलांसाठी कधी उभं राहणार? कधी तुम्ही मध्यस्थी करणार? ज्यावेळेस आपली मुलं रात्री झोपलेली असतात, 1 तास जरा झोपेतून उठा ना, जाऊन त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून मध्यस्थी करा ना. परमेश्वरा, ही लेकरं तुम्ही दिलेली आहे, तुम्ही त्यांना आशीर्वादित करा, तुम्ही त्यांचं भविष्य मोठं करा, तुम्ही त्यांना वाढवा, तुम्ही त्यांना चालवा. आपण ही मध्यस्थिती का करत नाही? आणि नंतर आपण काय म्हणतो? पोरं हाताखालून निघून गेले. करायचं काम आपण करतच नाही हो, आणि पोरं हातातून निघून गेले. म्हणून आपल्या नातवंडासाठी मध्यस्थी करा, आपल्या मुलांसाठी मध्यस्थी करा, आपल्या देशासाठी, आपल्या मंडळीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. परमेश्वर काय शोधत आहे? परमेश्वराला तुमची धन संपत्ती पैसा काहीच नको आहे. परमेश्वर काय शोधतोय? मध्यस्थी करणारे लोक. पहिल्यांदा आत्म्याने खरेपणाने आराधना करणारे लोकांना शोधत आहे. दुसऱ्यांदा मध्यस्थ करणारे. जसा येशू तुमच्या आणि माझ्यासाठी, आपण काही धार्मिक आहे म्हणून आपण या चर्चमध्ये अति पवित्र स्थानामध्ये जातोय म्हणून नाही. येशूने ते धार्मिकता आपल्याला दिलेली आहे. आपल्या कर्मामुळे कुणाला पण असा विचार नसू दे की माझ्या चांगल्या कामामुळे, कर्मामुळे मी धार्मिक झालो. नाही, आपली काही योग्यताच नाही, आपली काही लायकीच नाही, आपण त्या देवासमोर जाऊ पण शकत नाही. पण
येशूने आपल्याला धार्मिक बनवलेलं आहे. त्या येशूच्या रक्तामध्ये तुम्ही ज्या वेळेस तो परमेश्वर येशूच्या रक्तामध्ये तुम्हाला मला बघतो त्यावेळी आपण धार्मिक आहे. परमेश्वर आपल्याला धार्मिकतेमध्ये बघतो. म्हणजे ही धार्मिकता आपल्याला दिलेली आहे परमेश्वराने. प्रभू येशू ख्रिस्तांच्यामुळे आपण धार्मिक आहे. पण आता आपल्याकडे जे परमेश्वराने आपल्याला जे दिलेलं आहे त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आपल्याला मध्यस्थता करायला पाहिजे. लोकांसाठी, देशासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या आजूबाजूच्या शेजारी लोकांसाठी मध्यस्थता. आता नाही ना ट्रॅक्स घेऊन जाऊ शकत, करा ना मध्यस्थता, टेका ना थोडं गुडघे, करा ना प्रार्थना. परमेश्वर त्याच गोष्टी शोधत आहे. परमेश्वर आपली धनसंपत्ती नाही शोधत आहे. परमेश्वर काहीच नको आहे. अहो सगळं त्यानं निर्माण केले, त्यालाच द्यायचं आहे. म्हणून दुसरी गोष्ट मी काय सांगितलेली आहे की परमेश्वर काय शोधत आहे? मध्यस्थी करणारे लोक. काय आज तुम्ही एक निर्णय घेऊ शकता का? मी माझ्या करारासाठी मध्यस्थी करण्यासाठी मी उभा राहणार आहे. मी माझ्या महाराष्ट्रासाठी उभा राहणार. मी माझ्या भारत देशासाठी उभा राहणार. असा काही विषय नाही की केरळ वेगळा आहे, महाराष्ट्र वेगळा आहे, हे वेगळं आहे. हे सगळे लोक आपलेच आहेत. आपण प्रभूमध्ये एक मंडळी आहे. आपण परमेश्वराचे एक शरीर आहोत. आपण सर्वजण एकच आहे. म्हणून आपण सगळ्या देशासाठी मध्यस्थता, आपल्या मुलांसाठी मध्यस्थता करण्यासाठी मी उभं राहतो. म्हणून आज एक निर्णय घेऊ शकता का? कारण परमेश्वर ते शोधत आहे. परमेश्वराला दुसरं काहीच नको. तुम्ही मध्यस्थता करा आणि परमेश्वर आशीर्वाद देणार. पण मध्यस्थता करणारे लोक नसल्यामुळे बऱ्याचदा आशीर्वाद प्राप्त होत नाहीत. परमेश्वराची इच्छा आहे की मध्यस्थता करा. मुलांसाठी करा, देशासाठी करा, शेजाऱ्यांसाठी करा, चर्चसाठी करा, पास्टरांसाठी करा, सेवकांसाठी करा, देवाचे दास लोक जे जात आहेत फील्डमध्ये सेवा करत आहेत त्यांच्यासाठी करा. कारण की प्रार्थनेमध्ये शक्ती आहे. परमेश्वर कुठलंही काम प्रार्थनेद्वारे करतो. त्यामुळे मध्यस्थता करणाऱ्या लोकांना परमेश्वर शोधत आहे. आमेन, हालेलुया. ठीक आहे, आजचा विषय आपला काय आहे? परमेश्वर काही लोकांना शोधत आहे. पहिली गोष्ट मी काय सांगितली? आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणाऱ्या लोकांना तो शोधत आहे. हिंदीमध्ये एकदम स्पष्ट लिहिलेलं आहे, मराठीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट मी सांगितली की परमेश्वर मध्यस्थता करणाऱ्या लोकांना शोधत आहे. आपल्या मुलांसाठी असू द्या, चर्चसाठी असू द्या, परमेश्वर शोधत आहे. तिसऱ्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. आपण जरा पवित्र शास्त्र बायबल उघडूया. पहिला शमूएल 13:14 आपण बघूया. आमेन, हालेलुया. या ठिकाणी पहिला शमूएल 13:14 काय लिहिलेलं आहे? पण आता तुझे राज्य कायम राहायचे नाही. फुल स्टॉप दिलेला आहे बरं का, फुल स्टॉप आहे वचनात त्या ठिकाणी. तुझे राज्य आता कायम राहणार नाही. कुणासाठी म्हटलेलं आहे? शाऊल, इस्रायलाचा पहिला राजा. घमंड, मी राजा आहे, माझ्याकडे सेना आहे. परमेश्वराला विसरला, आपल्या घमंडीमध्ये राहत होता. आता परमेश्वर काय म्हणत आहे? तुझे राज्य टिकणार नाही. फुल स्टॉप. थांबला आता तू, संपला आता तू. आता काय झालेलं आहे? परमेश्वराने एक व्यक्तीला निवडलेला आहे. पुढे वचन काय सांगत आहे बघा, 14 वचन व्यवस्थित आपण वाचूया. 14 वचन. आणि तुझे राज्य आता कायम राहायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांच्या अधिपती नेमलेले आहे. हालेलुया. परमेश्वराच्या मनाप्रमाणे चालणाऱ्या व्यक्तीला परमेश्वर शोधत आहे. हालेलुया. शाऊल इस्रायलाचा पहिला राजा होता. परमेश्वराने निवडलेला होता, अभिषेक केलेला होता. पण परमेश्वराला विसरून घमंड, त्याच्यामध्ये काय आला? घमंड आला. मी राजा, माझ्याकडे सेना, मी पैसा, हे ते गोष्टीचा घमंड आला. परमेश्वराला विसरला. लगेच काय झालं? आता बाबा तुझं राज्य काय चालणार नाही. फुल स्टॉप. संपला तू इथं. तुझा विषय तर संपला. फुल स्टॉप लावलेला आहे वचनामध्ये. आता तुझं काय चालणार नाही. का? कारण परमेश्वराने काय केलेलं आहे? परमेश्वराच्या मनासारखा चालणारा एक व्यक्ती परमेश्वराने निवडलेला आहे. हालेलुया. परमेश्वराच्या मनाप्रमाणे चालणाऱ्या व्यक्तींना परमेश्वर शोधत आहे. शाऊल परमेश्वराच्या मनासारखा चालला का? नाही चालला. परमेश्वराला विसरला. परमेश्वराने काय केलं? फुल स्टॉप लावला. बस, तू थांबला, आता तू संपला. आता काय? माझ्या मनासारखा चालणारा व्यक्ती मी बघितलेला आहे आणि आता मी त्याला निवडलेला आहे. हालेलुया. मग आज आपण विचार करा की मी भरपूर 20 वर्ष झाले विश्वासी आहे, मी हे आहे ते आहे, घमंड करून आपण इथे बसलो ना तर काय फायदा नाही. परमेश्वर म्हणणार थांब बाळा, आता एक नवीनच विश्वासी आलाय, पण आत्म्याने खरेपणाने आराधना पण करतो, मध्यस्थता पण करतो आणि काय करतो? माझ्या मनासारखा वागतो, माझ्या वचनाप्रमाणे जीवन जगतो. 20 वर्ष पुराणा विश्वासी असल्यामुळे काय फरक पडत नाही. नवीन आलेला आशीर्वाद घेऊन जाणार, 20 वर्षाला तिथंच राहणार, तिथंच बसणार, घमंड मध्ये एकदम फुलून. माझ्यासारखा कोण धार्मिक आहे असे म्हणणारे लोक तिथेच राहणार. पण जे खरोखर
परमेश्वराचं वचनाप्रमाणे वचन ऐकल्यानंतर, रविवारी वचन ऐकल्यानंतर, स्वीकार केल्यानंतर त्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या लोकांना 100% आहे हो, रविवारी आल्यानंतर आशीर्वाद प्राप्त करूनच जाणार तुम्ही. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणारच, तुम्हाला आनंद देणारच, पण आपल्याला तो अनुभव करता येत नाही, कारण अजून पण काही कमी असतात. विश्वासी लोकांच्या मध्ये काही कमतरता असतील. त्यामुळे तिसरी गोष्ट काय आहे, परमेश्वर कशा लोकांना शोधत आहे? परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन जगणाऱ्या लोकांना परमेश्वर शोधत आहे. परमेश्वराच्या मनासारखे चालणाऱ्या लोकांना परमेश्वर काय करत आहे? शोधत आहे. म्हणून जरा आपलं जीवन अजून तपासायची गरज आहे. ज्या वेळेस वचन आपल्या समोर येतं का नाही, त्याच्या वेळेस काय करायचं, ते वचन घ्यायचं, माझं जीवन आणि ते वचन मॅच करतंय का बघायचं. आणि मग आपल्याला समजणार की का आशीर्वाद येत नाही, का आपल्याला सामर्थ्य मिळत नाही, का आपल्याला सुटकारा मिळत नाही, का आपल्याला चंगाई मिळत नाही. त्याचं कारण काय आहे? ते वचन घ्यायचं, आरशासारखं आहे वचन, आणि ते वचन बघायचं. हो, या वचनात असं लिहिलंय, ती माझ्या जीवनात आहे का? नसलं तर मग कुठनं आशीर्वाद येणार? देवानं ठेवलंय, पण तसं जगायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आपलं मी पुन्हा सांगितलं ना, परमेश्वर मनासारखे काम करणाऱ्या व्यक्तीला बघतो. परमेश्वर असं बघत नाही तो किती चांगला आहे, तो किती गोरा आहे, तो किती धनवान आहे, तो किती बुद्धिमान आहे, अशा लोकांना परमेश्वर नाही बघत. परमेश्वर काय बघतो? माझ्या मनासारखा चालतो का? वचन ऐकल्यानंतर स्वीकार करतो का? त्याचं पालन करतो का? त्याप्रमाणे जीवन जगतो का? आणि ज्यावेळेस जगतो त्यावेळेस आशीर्वाद 100% मिळतात. हालेलुया. त्यामुळे आजचा विषय काय आहे? परत एकदा सांगतो की परमेश्वर काही लोकांना शोधत आहे. आता आपण काय बघितले? 3 गोष्टी आपण बघितल्या. पहिली गोष्ट, आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणारे लोक. थोडा वेळ आपलं जीवन तपासायची गरज आहे बरं का. खरोखर परमेश्वर, कारण की तुमचं जीवन तुम्हाला आणि परमेश्वराबाई कुणालाच माहित नाही. तुमच्या शेजारी तुमच्या नवऱ्याला पण माहित नाही, तुमच्या पत्नीला पण माहित नाही, कुणालाच काही माहित नाही. तुमचं जीवन काय आहे ते तुम्हाला आणि परमेश्वरालाच माहित आहे. त्यामुळं माझ्या मनात कुणाविषयी काय आहे ते मलाच माहित आहे. मी कुणाविषयी फुगून बसलोय का, मी कशा प्रकारे आराधना करायला. काईन आणि हाबेलची पण आराधना आपण बघितली, दोघांनी पण आराधनाच केली ना, दोघांनी पण भेटच आणली ना, चांगलेच हे आणले ना, चांगल्याच गोष्टी आणले ना, पहिलेच फळ आणलं ना, पण एकाचीच ग्रहण झाली का हो? दोघांनी पण तेच काम केलं ना. मग तसंच आहे, आज भरपूर लोक देवाच्या मंडळीमध्ये येतात, पण त्यामध्ये काहीच लोकांची आराधना स्वीकार केली जाते का? कारण आत्म्याने खरेपणाने आराधना न करणारे लोक पण आहेत, आत्म्याने खरेपणाने आनंदाने आराधना करणारे लोक पण आहेत. जे लोक आत्म्याने आराधना करत आहेत, खरेपणाने आराधना करत आहेत, मोकळेपणाने आराधना करत आहेत, आशीर्वाद त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत. हालेलुया. त्यामुळे जरा असं जीवन तपासूया की काय माझं जीवन तसं आहे का? मी जर आत्म्याने खरेपणाने आराधना करतो का? काय माझ्या मनात अजून पण आहे, हा हे असा ते तसा, त्यानं असं केलं, प्रेज द लॉर्डच म्हटला नाही, मला त्यानं बघितलंच नाही, माझ्यावर बोललाच नाही. कदाचित प्रेज द लॉर्ड म्हणलं पण नसेल एखादा भाऊ एखाद्या वेळेस, काही त्याच्या मनामध्ये काहीतरी विचार असतील, काहीतरी टेन्शन असेल किंवा दुःख असेल, असा विचार आपण कधीच करत नाही. पण आपण कसं लगेच, मला प्रेज द लॉर्ड म्हणला नाही का, बरं मी पण म्हणणार नाही, मी पण बोलत नाही, मी पण त्याच्याकडेच बघत नाही, जाऊ दे का, मला म्हणला. अरे पण नाही म्हटलं, काहीतरी कारण असेल ना, त्याच्या जवळ जावं ना, त्याला विचारा, बाबा काही तुला प्रॉब्लेम आहे का, काही समस्या आहे का, मी तुझ्यासाठी प्रार्थना करू का, काय झालेलं आहे. पण अशी भावना आपल्या मनात येत नाही. आपल्या मनात मला त्यानं प्रेज द लॉर्ड म्हणला नाही, लगेच राग येतो आणि लगेच आपण फुगून बसतो, मनात ठेवून बसतो आणि आशीर्वादाची अपेक्षा करतो. नाही मिळत हो, आशीर्वाद मिळत नाही. आत्म्याने खरे, देव हृदय बघतो, देवाला आत्मा पाहिजे, आत्म्याने खरेपणाने केलेली आराधना पाहिजे. आणि या वचनावर थोडा वेळ आपण मनन करूया आणि खरोखर स्वतःला एक प्रश्न विचारूया की खरोखर आज परमेश्वर काही लोकांना शोधत आहे. काय मी त्या व्यक्तींमधला एक आहे का? आज मी खरोखर परमेश्वराने शोधल्याप्रमाणे त्या लोकांप्रमाणे काय मी तो व्यक्ती आहे का? आपलं जीवन थोडा वेळ आपण काय करायला पाहिजे? तपासायला पाहिजे. पहिली गोष्ट, काय मी खरोखर आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करतो का? ही गोष्ट आपण तपासण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, काय मी खरोखर लोकांसाठी मध्यस्थता करत आहे का? मी परमेश्वरासमोर जसा येशू माझ्यासाठी माझ्या देवासमोर उभा राहून मध्यस्थता करत आहे. मी केलेल्या पापांकडे लक्ष देऊ नका, येशू माझ्यासाठी वकिली करत आहे, मध्यस्थता करत आहे. म्हणून देवाचा क्रोध अजून तुमच्यावर माझ्यावर आलेला नाहीये, कारण येशू मध्यस्थता करत आहे. तसंच आपल्या लोकांसाठी, आपल्या लेकरांसाठी काय आपण मध्यस्थता करत आहे का? जरासं आपलं जीवन आपण काय करूया? तपासून बघूया. तिसरी गोष्ट मी सांगितली, काय आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन जगत आहे का? या 3 गोष्टी जरा डोळे झाकून स्वतःला प्रश्न विचारा आणि थोडा वेळ परमेश्वराची आराधना करा. थोडा वेळ स्वतःला प्रश्न विचारा ना, हो परमेश्वरा, मी पण चर्चमध्ये येतो, पण काय मी खरोखर आत्म्याने खरापणाने आराधना करत आहे का? काय मी आज देवाला प्रसन्न करत आहे का? का माझे आशीर्वाद मला मिळत नाहीये? का माझ्या जीवनामध्ये मी जसा येतोय तसाच जातोय पण काही फरक पडत नाहीये? का?
जरा स्वतःला प्रश्न विचारा. याचं कारण दुसऱ्या कुणाकडे नाही, याचं उत्तर दुसऱ्या कुणाकडेच नाहीये. पास्टरांकडे नाहीये, कुणा शेजाऱ्यांकडे नाहीये, ते उत्तर तुमच्याकडेच आहे. त्यामुळे स्वतःचं जीवन जरा तपासूया आपण, तुम्ही आणि मी दोघंही. कारण वचन, पास्टरांनी एक वचन वाचलं ना, वचन कसं आहे, दोधारी तलवार. हिंदीमध्ये दोधारी तलवार म्हणते, म्हणजे समोरच्याला जे ऐकणार आहेत त्यांना पण कापत आहे, जो बोलतो त्याला पण कापत आहे. वचन तुमच्यासाठी पण आहे, माझ्यासाठी पण आहे. म्हणून जरा वेळ आपण काय करायला पाहिजे, आपलं जीवन तपासूया. काय खरोखर मी आत्म्याने खरेपणाने आराधना करत आहे का? मी अजून किती दिवस असाच राहणार आहे? मी अजून किती दिवस तोंड फुगवूनच बसणार आहे? मी अजून किती दिवस आपल्या घमंडामध्ये राहणार आहे? मी कशाचा घमंड करत आहे? पैशाचा घमंड करत आहे, ज्ञानाचा, बुद्धीचा, कशाचा घमंड आहे माझ्यामध्ये? आज जरा वेळ ती सगळ्या गोष्टी आपण बाहेर काढू शकतो का? आज देवाला आपण म्हणू शकतो का, देवा मला आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करायला शिकव परमेश्वरा. आज जरा तुमचं सामर्थ्य माझ्यामध्ये पाठवा परमेश्वर बापा. पवित्र आत्म्याचा अभिषेक माझ्यावर येऊ दे परमेश्वर बापा. माझ्यामध्ये बंधनं तुटू दे परमेश्वर बापा. आणि मला तुम्ही जशा प्रकारे शोधत आहे तशा प्रकारचा एक व्यक्ती बनवा ना परमेश्वर बापा. मी तयार आहे परमेश्वर बापा. माझं जीवन मी तुमच्या हातामध्ये देण्यासाठी तयार आहे परमेश्वर बापा. माझं जीवन जरा तुम्ही परिवर्तन करणार का परमेश्वर बापा? आतापर्यंत ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या परमेश्वरा, पण आता इथून पुढचं जीवन परमेश्वर बापा मी आनंदाने जगू इच्छितो, मी शांततेने जगू इच्छितो, मी सुटकार्यामध्ये, चंगाईमध्ये जगू इच्छितो. त्यामुळे जरा मला आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करायला शिकवा. मला मध्यस्थिती करायला शिकवा परमेश्वर बापा. तुमच्या वचनाप्रमाणे जीवन जगायला मला परमेश्वर बापा तुम्ही सहायता करा परमेश्वर बापा. ते वचन ऐकून परमेश्वर बापा त्यानुसार जीवन जगण्यासाठी तुम्ही मला अभिषेक करा. म्हणून जरा प्रार्थना करूया माझ्या प्रियानो. हालेलुया. परमेश्वर तुमच्यासाठी कार्य करण्यासाठी तयार आहे, पण आपल्याच कारणामुळे आपले आशीर्वाद अडकलेले आहेत, आपल्याच समस्यांमुळे. आपलं कारण आपण वचन ऐकतो खरं, आपण पण त्या वचनाप्रमाणे आपण जीवन जगत नाहीये. परमेश्वराची आराधना आपण अजून पण आत्म्याने खरेपणाने करत नाहीये. असं जर असेल तर आज परमेश्वराच्या हातामध्ये आपले जीवन समर्पित करा. परमेश्वर तुमच्यामध्ये आज पण उतरून आलेला आहे, कारण तो इस्रायलाच्या स्तवनांमध्ये वास करणारा परमेश्वर आहे. तो आज पण शोधण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. कोण माझी आराधना करत आहे? कोण माझ्या आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करत आहे? कोण व्यवस्थितरित्या वचन ऐकत आहे? कोण ते वचन स्वीकार करत आहे? व त्या लोकांना शोधण्यासाठी आज परमेश्वर या ठिकाणी आलेला आहे.